माफी मागितलेली आहे, मात्र आता माफी मागितल्यानंतर देखील माफीवरून राजकारण केलं जातं. मला वाटतं विरोधकांना फक्त आता राजकारण करायचंय, त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काही इलेक्शन पर्यंत त्यांनी फक्त आणि फक्त राजकारण करायचं ठरवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीवरती राजकारण, पुतळा असेल, बदलापूरची घटना असेल, या सगळ्यांवरती जे आहे प्रत्येक छोटी मोठी गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये राजकारण कसं आणता येईल याच्यावरती विरोधकांचा पूर्णपणे भर चालू आहे. कारण की त्यांना माहिती आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये या सरकारच्या माध्यमाने कशा प्रकारे काम चालू आहे, कशा प्रकारे लोकांपर्यंत विकासात्मक कामं तर पोहोचतात, पण आता जनकल्याणकारी योजना, लाडकी बहीण असेल, 3 गॅस सिलेंडर असेल, युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, वयोश्री योजना असेल, या ज्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोकांचा जो अनुभव आहे, लोकांचा जो उत्साह आहे, त्याला पाहून जे आहे ह्या विरोधकांना आता कुठे ना कुठेतरी भीती वाटायला लागलेली आहे की बाबा आम्ही जो विचार करत होतो की तो विचार, आणि जसं लोकसभेमध्ये तुम्ही जो गैरसमज पसरून लोकांची मतं घेतली, ते जे आहे ते आता विधानसभेमध्ये होणार नाही, त्या भीतीपोटी हे सगळं राजकारण जे आहे हे विरोधकांचं चालू आहे. प्रत्येक गोष्टीवरती राजकारण करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आम्ही काम करण्याचं ठरवलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय सगळ्या बहिणींना कार्यक्रमाच्या माध्यमाने भेटतायत. बहिणींचा उत्साह, कारण की आपण जर पाहिलं असेल इकडे देखील कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये देखील मोठा उत्साह जो आहे तो महिला वर्गाचा होता, बहिणींचा होता. कारण की त्यांना एक आपुलकीची भावना जी आहे ती माननीय मुख्यमंत्री असेल सरकारबद्दल निर्माण झालेली आहे. हे सगळं पाहून आता पायाखालची वाळू सरकारला लागल्यामुळे कंटिन्यू प्रत्येक जो कुठली गोष्ट मिळेल त्याच्यामध्ये राजकारण. कारण की यांनी 2.5 वर्षामध्ये, यांचं जेव्हा सरकार होतं, यांचे मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा 2.5 वर्षामध्ये फक्त घरी बसायचं काम केलं. तेव्हा लोकउपयोगी, समाज उपयोगी, विकासात्मक कामं कुठलीच झाली नाही. एकही काम हे सांगू शकत नाही की 2.5 वर्षामध्ये करू शकले. प्रत्येक गोष्टीला खो घालण्याचं काम, पेट्रोलला खो घालण्याचं काम, समृद्धीला पण तेव्हा विरोध केला. जो स्वतःचा आपला प्रकल्प होता त्याला देखील विरोध करण्याचं काम केलं. त्याचबरोबर बाकी सगळ्या जे विकासात्मक कामं आहेत त्या सगळ्यांना खो घालण्याचं काम गेल्या या सरकारने केलं. पण या 2 वर्षांमध्ये लोकांनी पाहिलं की डेव्हलपमेंट ओरिएंटेड काम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील हे करतायत, सगळे मंत्रिमंडळ करतंय. म्हणून यांना कुठे ना कुठेतरी आता वाटतंय की बाबा एवढी सगळी कामं आणि त्यामध्ये जनकल्याणकारी योजना, याच्यामुळे जे आहे आमचं आता पुढे टिकावं लागणं कठीण आहे. पण आपण महायुतीमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करताय. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की आम्ही सत्तेतून बाहेर पडू, ज्या पद्धतीने तानाजी सावंत यांचं वक्तव्य झालं. मला वाटतं याच्यामध्ये ही पक्ष एक टीम म्हणून काम करतायत. गेले अनेक जेव्हापासून हे सरकार झालेलं आहे, आणि मला वाटतं येणाऱ्या निवडणुका देखील ज्या आहेत त्या तिन्ही पक्ष एकत्र मिळूनच लढतील.